प्रार्थना करू. स्वर्गीय प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या आत्म्याशी तू बोलावस. तुझं वचन आमच्यापर्यंत येत असताना असणारी सर्व अडखळणं बंधनं तुझ्या सामर्थ्याच्या द्वारे तू दूर करावीस. तुझ्या वचनांच्या साठी आमचं अंतःकरण तयार करावंस आणि तुझ्या वचनांच्या द्वारे आमचं परिवर्तन होऊन आम्हाला तुझ्या सानिध्यामध्ये आशीर्वादित करावंस विनंती करतो. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक याच्याच प्रेमी गुणात म्हणत आहे. आमेन. उपवास समयातील 5वा रविवार आणि आज आम्ही जेव्हा शिकण्याचा प्रयत्न करत आहोत, स्तोत्र किती नंबरचं वाचलं आम्ही? 22 ते 28 पर्यंतची वचनं. जुन्या करारामधून यशया 53वा अध्याय 1 ते 12 पर्यंतची वचने. पत्रामधून इब्री लोकास पत्र 5वा अध्याय आणि 1 ते 10 वचनं. शुभवर्तमानामधून योहान शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 20 ते 36 पर्यंतची वचनं. सगळ्या वचनांच्या द्वारे जो विषय आम्ही बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो विषय आहे क्रूसाचं आकर्षण. काय विषय आहे? क्रूसाचं आकर्षण. तुम्ही नेहमी आम्ही सर्वजण या उपवास समयामध्ये प्रवास करत आहोत आणि हा आमचा प्रवास सुरू आहे. हा जो प्रवास आम्ही करत आहोत हा ख्रिस्त येशू बरोबरचा प्रवास आहे. उपवास समय प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाची आठवण, आमच्या जीवनामध्ये बदल आणि ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या जवळ जात असताना परिपूर्ण समर्पण याकरता हा सर्व प्रवास आहे. हे उपवास असेच नाही करण्यात आलेले, त्याच्या मागे काही ना काहीतरी आध्यात्मिक बैठक देखील आहे. आम्ही काय करावं? प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर वाटचाल करावी, स्वतःचं जीवन तयार करावं, संपूर्ण समर्पणा करता आमची तयारी व्हावी आणि ख्रिस्ताच्या क्रूसाच्या चरणी आमचं जीवन परिवर्तित व्हावं. आणि हा सगळा प्रवास जेव्हा आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत, आज आम्ही एका टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. पुढचा रविवार आनंदाचा रविवार आहे, झवळ्यांचा रविवार. परंतु त्यानंतर लगेचच पवित्र सप्ताह सुरू होत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन, शेवटचं त्याचं जे भोजन आहे, वधस्तंभावरचं त्याचं जे बलिदान आहे आणि मरणातून त्याचं जे पुनरुत्थान आहे, त्याची आम्ही काय होणार आहोत? साक्षीदार होणार आहोत. काय होणार आहोत? साक्षीदार. आणि मग हे होत असताना आजचा जो रविवार आहे तो फार महत्वाचा आहे, कारण या रविवारी त्याच्या सेवेकडं आम्ही बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. विषय काय आहे? क्रूसाचं आकर्षण. कशाचं आकर्षण? क्रूसाचं आकर्षण. वधस्तंभ कशाचं प्रतीक आहे हो? वधस्तंभ कशाचं प्रतीक आहे? तुम्ही मी ख्रिस्ती आहे का? हो तरी म्हणा. आम्ही ख्रिस्ती आहे का? आमच्या चर्चवरती क्रॉस लावलाय, अनेकांच्या गळ्यामध्ये पण क्रॉस आहे. मला सांगा, वधस्तंभ तो क्रॉस कशाचं प्रतीक आहे? कशाचं प्रतीक आहे? येशू ख्रिस्ताचं. येशू ख्रिस्ताचं प्रतीक वधस्तंभ आहे. वधस्तंभ कशाचं प्रतीक आहे? का वापरतोय आम्ही वधस्तंभाचं खूण आमच्या चर्चेस मध्ये? इथं तुमच्या समोर पण लाल क्रॉस दिसतोय, प्रभूच्या वेदीवर दिसतोय का? कशाचं प्रतीक आहे?
वधस्तंभ कशाचं प्रतीक आहे? वापरताय, आम्ही सगळेजण वापरतोय का? वधस्तंभ वापरतोय का? नाही वापरत आहे. आमच्या चर्चवरती वधस्तंभ आहे का? टावरवरती वधस्तंभ आहे का? वधस्तंभ काहीतरी विशेष आहे आणि त्याचं आकर्षण कोणाला लागलेलं माहित आहे का? इथं प्रभू येशू ख्रिस्ताला. तो म्हणतोय की देवाच्या पुत्राच्या, मनुष्याच्या पुत्राचे गौरव करण्याची वेळ आलेली आहे आणि तो त्याच्या मरणाचं भाकीत करत आहे की मी पृथ्वीपासून उंच केला जाईन, तेव्हा मी सर्व जगाला माझ्याकडे आकर्षून घेईन. आणि पुढे सांगितलं आहे की तो कोणत्या प्रकारच्या मरणानं मरणार हे सांगण्याकरता तो असं बोलला. तो प्रार्थना करतोय, देवाकडे विनंती करतोय. काय म्हणतोय तो? माझा जीव व्याकुळ झाला आहे, हे बापा या घटकेपासून माझे रक्षण कर. परंतु मी यासाठीच या घटकेत आलो आहे. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभ, त्या वधस्तंभाचा अर्थ माहित होता आणि त्या वधस्तंभाचं आकर्षण त्याच्या जीवनामध्ये निर्माण झालं होतं. मग तो वधस्तंभ काय आहे? आता थोडस इथंच थांबूया. दुसरा एक प्रश्न विचारतो. पापांच्या क्षमेसाठी रक्त सांडण्याची किंवा बलिदान देण्याची पद्धत जुन्या काळामध्ये होती, बरोबर आहे? मला तुम्ही म्हणाल तेच सगळं बरोबर आहे. होतं का अशी काय पद्धत होती जुन्या काळामध्ये? वाचलंय बायबल? अच्छा, काय होतं? पापाबद्दल पापार्पण दिलं जात होतं आणि त्या कोकऱ्याचं रक्त काय केलं जात होतं? सांडलं जात होतं. माझा प्रश्न असा आहे की पापापासून मुक्ती होण्यासाठी रक्त सांडण्याचीच का गरज होती? पापापासून सुटका होण्यासाठी रक्त सांडण्याचीच का गरज होती? समजा उदाहरण सांगतो, माझ्याकडे बघ, आपापसात बोलू नको बाळा. उदाहरणार्थ समजा एखाद्यानं चोरी केली, फाशी देतं का लगेच कोणी? चोरी करण्यासाठी शिक्षा वेगळी आहे. समजा एखाद्याने धक्काबुक्की केली, त्याच्यासाठी शिक्षा वेगळी आहे. फाशीची शिक्षा कधी दिली जाते? जे अत्यंत घोर असे अपराध आहेत त्यांच्यासाठी, बरोबर आहे? प्रत्येक गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा आहे का? त्याच्यासाठी काही ना काहीतरी गोष्ट आहे. पण कारावास आहे, तुरुंगवास आहे, सक्तीची काय म्हणतात त्याला शिक्षा आहे, जन्मठेप आहे, वेगवेगळ्या शिक्षा आहेत, बरोबर आहे? म्हणजे ती शिक्षा भोगून तो व्यक्ती काय करू शकतो? बाहेर येऊ शकतो, बरोबर आहे? एखाद्याने चोरी केली, त्याला शिक्षा झाली, तो शिक्षा भोगून परत आला, बरोबर आहे? त्याने शिक्षा भोगली. तसं पापापासून सुटका व्हायची आहे तर अशी काही सुटका नव्हती का की बाबा मी इतके दिवस अमुक इतके दिवस देवासाठी काहीतरी नवस करतो, अमुक गोष्ट देतो, काही माझं धान्य देतो किंवा इतर कोणती गोष्ट मी परमेश्वराच्या समोर देतो, माझ्या पापांची मला क्षमा मिळावी. अशी काही तरतूद आहे का पवित्र शास्त्रामध्ये? आहे का? नाहीये. एकच तरतूद आहे, पाप केलं तर रक्त सांडलं पाहिजे, बरोबर आहे? असं आहे का मी माझा पैसा देईन आणि त्याच्याद्वारे मला पापाची क्षमा मिळेल? प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना त्याने अनेकांच्या पापाची क्षमा केली. एक पक्षघाती मनुष्य त्याच्यावरती बाजेवर टाकून आणला होता आणि प्रभू काय म्हणतोय? तुझ्या पापाची क्षमा झाली आहे, उठ, बाजूचं चालू लाग. पापाची क्षमा केली. एक स्त्री व्यभिचार करताना सापडलेली होती, धोंडमार करण्यासाठी येशूच्या समोर घेऊन आले. येशू ख्रिस्ताने सांगितलं जो पापी नाही त्याने पहिल्यांदा धोंड मारावा. सगळे निघून गेले, ती स्त्री एकटीच राहिली. येशू म्हणतो
तुला कोणी शिक्षा दिली नाही का? ते म्हणाले नाही. तो जा, मी पण तुला शिक्षा देत नाही, तुझ्या पापांची क्षमा करतो, यापुढे पाप करू नको. पापांची क्षमा केली. अनेक लोक प्रभू येशूच्या समोर आले. एक स्त्री आली, व्यभिचारी होती, पापी होती. आपल्या केसांनी तिने येशूचे पाय पुसले, आपल्या अश्रूंनी त्याचे पाय धुतले. प्रभू म्हणतो, मुली तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, यापुढे पाप करू नको. तिच्या पापांची क्षमा झाली. येशूला जर पापांची क्षमा करण्याचा अधिकार होता तर त्याला वधस्तंभावर रक्त सांडण्याची काय गरज होती? तो तसा देखील पापाची क्षमा करू शकत होता. त्याने केलेली आहे, अनेकांच्या पापांची क्षमा केलेली आहे. म्हणून मी प्रश्न हाच विचारत आहे की पापांपासून सुटका होण्यासाठी रक्त सांडण्याचीच गरज का होती? रक्त सांडण्याचीच गरज का होती? एकमेकांना विचारा, खरंच विचारा. आणि उत्तर माहित नसेल तर मला माहित नाही. खरंच एकमेकांना विचारा, पापाची क्षमा होण्यासाठी रक्त सांडण्याचीच गरज का होती? निर्गम 24 अध्याय 4 ते 8 वचन. 8वं वचन वाचा बघू. निर्गम 24 अध्याय 8वं वचन. 4 पासून 8 पर्यंत आहे. 8वं वचन वाचा. नंतर मोशेने रक्त घेऊन लोकांवर टाकिले आणि म्हटले, पहा, परमेश्वराने या सर्व वचनाप्रमाणे तुम्हाशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त आहे. मोशेनं 24व्या अध्यायामध्ये काय झालं? परमेश्वराबरोबर जेव्हा करार केला, तो करार करत असताना पण मोशेनं काय केलं? परमेश्वराने ज्या ज्या आज्ञा दिल्या त्या सगळ्या आज्ञा त्यानं लिहून काढल्या. काय केलं? जागे आहे का? किती जणांना झोप आले? खरं सांगा. जागे आहेत सगळेजण? खरंच जागे आहे का? काही एकमेकांना चिमटा काढायला लावू. अच्छा, मला सांगा, मोशेनं काय केलं? जे नियमशास्त्र आहे ते नियमशास्त्र काय केलं? लिहून काढलं. का? शब्द बदलू शकतात, लिहिलेले शब्द बदलत नाही, म्हणून त्याने ते सगळं लिहून काढलं. आणि मग भल्या पहाटे उठून तरुणांना पाठवलं, एक वेदी बांधली. इस्रायलाच्या वंशाच्या संख्ये इतके 12 स्तंभ उभे केले आणि त्या वेदीवरती होम बली आणि यज्ञ बली अर्पण केले. आणि होम बली आणि यज्ञ बली अर्पण करत असताना त्यांचं रक्त घेतलं, त्यातलं निम्म रक्त एका कटोऱ्यामध्ये शिल्लक ठेवलं आणि निम्म रक्त वेदीवरती शिंपडलं. काय केलं? माझ्याकडे लक्ष आहे का? लक्ष निदान मी सांगतो ते तरी रिपीट करा, तुम्हाला समजेल वधस्तंभाचं काय आकर्षण आहे, काय महत्व आहे. मोशेने काय केलं? ते रक्त घेतलं आणि वेदीवरती शिंपडलं. आणि मग लोकांना त्यानं काय केलं? नियमशास्त्राच्या सगळ्या आज्ञा वाचून दाखवल्या. काय केलं? नियमशास्त्राच्या सगळ्या आज्ञा वाचून दाखवल्या. आणि मग जेव्हा त्या आज्ञा वाचून दाखवल्या, लोकांनी सांगितलं. कोणी सांगितलं? लोकांनी. ज्यांना त्या आज्ञा वाचून दाखवल्या ना, त्या लोकांनी सांगितलं. त्यांनी काय सांगितलं? की परमेश्वराने ज्या आज्ञा आम्हाला दिलेल्या आहेत, आम्ही त्या आज्ञांप्रमाणे जीवन जगू. त्यांनी काय सांगितलं? ज्या आज्ञा परमेश्वराने आम्हाला दिलेल्या आहेत त्या आज्ञांप्रमाणे आम्ही काय करू? जीवन जगू. आणि जेव्हा त्यांनी त्या करारामध्ये संमती दिली, आम्ही या नियमाप्रमाणे, आम्ही या कराराप्रमाणे, आम्ही या अटींप्रमाणे जीवन जगू, तेव्हा मोशेनं काय केलं माहित आहे का? मोशेनं ते जे उरलेलं रक्त होतं ते त्या लोकांच्यावर शिंपडलं. काय केलं? ते रक्त त्या लोकांवर शिंपडलं. आणि आता तो काय म्हणतो माहितीये का?
तुमच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये जो करार झाला, रक्ताचा करार, त्या कराराची ही खून, त्याचे रक्त शिंपडलं, ती खून होत कशाची? कराराची. आणि तो करार कसला होता? रक्ताचा करार. कसला करार? कसला करार? म्हणजे त्याचा अर्थ असा, पूर्वीच्या काळी जे करार केले जायचे ते रक्ताचे करार असायचे. समोरच्या ज्या पार्ट्या आहेत, जेव्हा एकमेकाच्या बरोबर करार करायचे तेव्हा ते काय करायचे? एक प्राणी घ्यायचे, मधोमध चिरायचे आणि तो असा उलगडून ठेवायचे, 2 पाय इकडे 2 पाय इकडे. आणि मग ते कराराची वचनं सांगायचे आणि त्या प्राण्याच्या तुकड्यांमधून चालत जायचे. ते चालत जात असताना त्यांच्या पायाला त्या प्राण्याचं रक्त लागायचं. आणि तो चालून गेल्यानंतर काय म्हणायचं माहित आहे का? हा करार मला मान्य आहे. मग दुसरा व्यक्ती काय करायचा? त्या प्राण्याच्या तुकड्यांमधून चालत जायचा आणि काय म्हणायचा? हा करार मला मान्य आहे. त्याचा दुसरा अर्थ असा होता की जर त्या दोघांपैकी कोणीही कराराचा नियम मोडला, कराराच्या अटी मोडल्या, करारातील नियमांप्रमाणे चालले नाही, तर जो कोणी करार मोडेल, जो कोणी करार मोडेल त्याची अवस्था त्या मेलेल्या प्राण्यासारखी होईल. कोण करेल? दुसरी पार्टी. समजा मी आणि कोणीतरी करार करत आहे आणि तो समोरचा व्यक्ती जर करार मोडत आहे, तर त्याचे तुकडे करण्याची, त्याचा जीव घेण्याची मला काय आहे? परवानगी आहे. आणि तो गुन्हा होणार नाही, मनुष्यवध होणार नाही, त्याचं रक्त माझ्यावर येणार नाही. तो काय असेल? कराराचा भाग असेल. म्हणजे जर नियम मोडला तर त्या नियमातून, करारातून सुटका कशी? फक्त आणि फक्त रक्त सांडण्याच्या द्वारे. करारातून जर चुकला तर सुटका कशी? फक्त आणि फक्त रक्त सांडण्याच्या द्वारे. तो म्हणू शकत नाही मी करारामध्ये चुकलो, हे पैसे घे, ही माझी जमीन घे, नाहीतर माझं घर घे, नाहीतर आणखी माझे हिरे जवाहरात घे, माझा जीव वाचव. नाही, करारामध्ये चुकला, जीव जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून पाप क्षमेसाठी रक्त का गरजेचं होतं? कारण तिथं चुकीसाठी एकच शिक्षा होती, रक्त सांडणे. देवाचं वचन मोडण्याची, करार मोडण्याची एकच सुटका होती, काय? रक्त सांडणे. तुम्ही आणि मी देवाच्या आज्ञाने नियम पाळत आहोत का हो? देवाच्या कराराप्रमाणे प्रत्येक गोष्ट न चुकता करत आहोत का? आहोत का? नाही. मग तुमची आणि माझी काय अवस्था झाली पाहिजे? आमचं रक्त सांगलं पाहिजे, आम्ही मेलो पाहिजे. ज्या क्षणी आम्ही पाप करतो त्या क्षणाला खरं तर आमचा मुडदा व्हायला पाहिजे. तिथल्या तिथं जागेवर आम्ही खलास झालो पाहिजे. कारण आमच्या रक्ताशिवाय तो करार पूर्ण होत नाही. देवानं कृपा केली आणि त्यानं काय केलं? लोकांना पापार्पणाची संधी दिली. काय दिली? पापाच्या अर्पणाची संधी. जो कोणी पाप करायचा तो काय करायचा? एक कोकरा घेऊन यायचा, तो कोकरा निर्दोष असायचा आणि हा काय करायचा? त्या निर्दोष कोकऱ्यावर आपला हात ठेवायचा आणि त्याचं सगळं पाप कुणावर यायचं? तर कोकरावर यायचं. आणि मग तो कोकरा परमेश्वरासमोर अर्पण केला जायचा, त्याचं रक्त सांडलं जायचं. त्या पापांच्या साठी ते रक्त काय करायचं? सुटका द्यायचं. समजलं? का रक्तच पाहिजे? पापापासून क्षमेसाठी. कारण करार कशामध्ये केलेला आहे? रक्तामध्ये केलेला आहे. पण गंमत अशी झाली की लोकांच्यासाठी हे कराराचं, कोकऱ्याचं जे रक्त आहे, पापक्षमेचं जे रक्त आहे, लोकांना पुढे पुढे त्याचं काहीच वाटे नसं झालं. आणि कोकऱ्याचं रक्त सर्वस्वी,
सर्व काळासाठी पापापासून मुक्त करण्यासाठी सक्षम, ताकदवान नव्हतं. आणि म्हणून दरवर्षी त्यांना काय करावं लागत होतं? पापाचं अर्पण द्यावं लागत होतं. ते काय दररोज अर्पण करत नव्हते, वर्षातून एकदा वर्षभर झालेल्या पापाच्यासाठी काय करत होते? अर्पण देत होते. आता प्रभू येशू ख्रिस्त जरी त्याला पापाच्या क्षमेचा अधिकार होता तरी देखील तो वधस्तंभावर का जात आहे? कारण त्याला, तुम्हाला आणि मला त्या रक्ताच्या करारातून स्वतंत्र करायचं आहे. कारण तो करार मृत्यूलेख आहे. तो करार काय आहे? मृत्यूलेख. जर मी तो पाळत नाही तर तो माझ्यासाठी काय घेऊन येतो? मृत्यू. तो करार माझ्यासाठी साक्ष आहे. अमुक अमुक वचनाचं पालन न केल्यामुळं हा व्यक्ती पापी आहे आणि याच्यासाठी मृत्यू गरजेचा आहे. मी खोटं जरी बोललो माझ्यासाठी मृत्यू ठरलेला आहे. मी आपल्या शेजाऱ्याच्या वस्तूंचा लोभ धरला तरी माझ्यासाठी मृत्यू ठरलेला आहे. आणि म्हणून माझ्यासाठी देवाचं वचन काय ठरतं? मृत्यूलेख. तो जीवनलेख ठरतो कधी? जर मी तो पाळतो तर. पण जर मी तो पाळत नाही तर तो माझ्यासाठी काय आहे? मृत्यूलेख आहे. आणि तो मृत्यूलेख तुमच्या, माझ्या प्रत्येकासाठी लिहिण्यात आला होता. तो मृत्यूलेख नाहीसा करावा यासाठी कोणीतरी आपलं बलिदान देणं गरजेचं होतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसाचं आकर्षण निर्माण झालेलं होतं की कधी मी त्या क्रूसावर जाईन, सगळ्यांचं पाप स्वतःवर घेईन आणि सगळ्या मानवांना रक्ताच्या करारातून स्वतंत्र करेन. आम्ही आता कुठल्या करारात आहोत? जुन्या करारात आहोत का नव्या करारात आहोत? काय नवीन करार? नवीन करार काय आहे? जुना करार रक्ताचा करार होता. नवीन करार देखील रक्तातून दिलेला आहे, परंतु कशाचा आहे? नवजीवनाचा. जर आम्ही त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी येतो, जर तो वधस्तंभ आम्हाला आकर्षून घेतो आणि त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी आम्ही आमचं पाप कबूल करतो, तर तुम्हाला आणि मला मृत्यूच्या करारातून सुटका मिळवून जीवनाच्या करारामध्ये आमचा प्रवेश होत आहे. तो वधस्तंभ किती महत्वाचा आहे समजतंय? तो वधस्तंभ मला सांगत आहे की मी मृत्यूच्या करारातून स्वतंत्र झालो आणि मी जीवनाच्या करारामध्ये चालत आहे. तुम्हाला आणि मला दररोज उठत असताना, आमच्या जीवनाची सुरुवात करत असताना कधी हा विचार येतो का की हे माझं जीवन प्रभू येशू ख्रिस्तामुळे आहे? तो माझ्या जागी मेला नाही तर मी मेलो असतो. म्हणून आजचा माझा दिवस, आजचं माझं संपूर्ण जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच आहे, त्याच्याच याच्यावर अधिकार आहे. आम्ही कधी असा विचार करतो का? आम्ही स्वतःच्याच इच्छेप्रमाणे चालायला बघतो, स्वतःच्याच इच्छेप्रमाणे वागायला बघतो आणि तो वधस्तंभ तुम्हाला आणि मला जाणीव करून देतो, तुम्ही आणि मी विकत घेतलेले आहोत. ख्रिस्ती आहे हे दाखवायची फॅशन म्हणून क्रॉस गळ्यात घालायचा नाही आहे. काही लोक तर आता फॅशन झालं, कानात पण क्रॉस घालतात. कान कोणा दिवशी वाटते खाड करून. क्रॉस काय आठवण करून देत आहे? तुम्ही ख्रिस्ती आहे त्याची नव्हे, क्रॉस आठवण करून देत आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान आणि त्याचं रक्त सांडलं तुमचं रक्त वाचवत आहे. त्यानं तुम्हाला जीवनामध्ये पार नेलेलं आहे. आणि त्या क्रूसाचं आकर्षण तुम्हाला आणि मला लागलंय का हो?
त्या वधस्तंभाचं आकर्षण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे का? आम्हाला वधस्तंभ आठवतो कधी? फक्त गुड फ्रायडेला. त्या वधस्तंभावर असणाऱ्या ख्रिस्ताला मी बघतो कधी? फक्त गुड फ्रायडेला. इतर दिवशी आजार बरा करणारा, संकट दूर करणारा, समस्या अडचणी सोडणारा तोच येशू आम्हाला माहित आहे. दररोज त्या वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आम्ही स्वतःला गाजवत आहोत का आणि इतरांना गाजवत आहोत का? माझ्या लेकरांनो विचार करूया. येशू ख्रिस्त म्हणतो मनुष्याच्या पुत्राचा गौरव व्हावं अशी वेळ आलेली आहे आणि त्याचं गौरव कुठं झालं? वधस्तंभावर. कारण तो निर्दोष आणि निष्कलंक असता तुमचं आणि माझं पाप त्यानं स्वतःवर घेतलं आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी निर्दोष निष्कलंक रक्त त्यानं वाहिलं आणि तुम्हाला आणि मला त्या रक्ताच्या करारामधून स्वतंत्र केलं. तुम्हाला आणि मला त्या वधस्तंभाचं आकर्षण आहे का? विचार करूया. जर नसेल तर आजपासून वधस्तंभाकडे बघायला, नवीन दृष्टीने पाहायला सुरुवात करूया. आणि त्या ख्रिस्तानं माझ्यासाठी दिलेलं बलिदान दररोज आठवून यापुढे मी नव्हे तर ख्रिस्त माझ्यासाठी जगावा अशी आम्ही प्रार्थना करूया. देवाच्या चरणाचं जाऊया, प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश प्रभू, तुझ्या चरणाजवळ येत असताना आज तुझा वधस्तंभ तू आम्हाला सांगत आहेस. तो वधस्तंभ म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या तारणाचे प्रतीक. तो वधस्तंभ मृत्यूचा लेख पुसला गेल्याचं प्रतीक. तो वधस्तंभ रक्ताच्या करारातून स्वतंत्रता मिळाल्याचं प्रतीक. तो वधस्तंभ देवाच्या क्रोधापासून सुटका मिळाल्याचं प्रतीक. आज त्या वधस्तंभाचं आकर्षण आमच्या जीवनामध्ये यावं याकरता मदत कर आणि आम्ही सतत आणि सतत त्या वधस्तंभाच्या पायथ्याशीच असावं आणि आम्ही सतत आणि सतत आमचा स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालावं याकरता मदत कर. येशू ख्रिस्ताचं उद्धारक करू याच्याच प्रिय हे गुणनामात म्हणतो म्हणून तो आहे. आमेन.